त्याचा आभार मानेन आणि मी थोडा वेळ मायक्रोफोन बंद करतो आणि गणेशकडे मायक्रोफोन ऑन करण्याची विनंती करतोय. थँक्यू सो मच. यस दादा, तुम्ही पाहू शकाल प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर डे असो नाईट असो आपण पाहिलं तर हिरामन कातकरी आमच्या साथीला जोडले जातात. इथं मात्र आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये या चौथ्या नाईटमध्ये आपण पाहिलं तर हिरामन कातकरी सारखा आवाज, एक बुलंद आवाज आपण पाहिला तर पनवेल विभागातून आलेला आवाज आपण पाहिला. हिरामन कातकरी नेहमी आपण पाहिलं तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर या हिरामन कातकरी आमच्या साथीला जोडले जातात. इथं मात्र नक्की तर थोडासा सहकार्य केला मी या आयोजकाच्या वतीनं, मी या आवाजासाठी मी गोड गोड कौतुक करेल. ओडिया सामन्याकडे आपण पाहू शकाल शेवटची मॅच असेल आणि शेवटचा सामना आपण पाहू शकाल पहिले फेरीतला वाशिवली दरम्यान आपण पाहू शकाल रामाची वाडी येस आपण पाहू शकाल रामाची वाडी पक्ष आपण पाहतोय वाशिवली असा सामना आपल्याला पाहायला मिळालेला. तर नक्कीच आपण पाहू शकाल या पुढील होणारे सामने सगळे 2-2 षटकाचे खेळवले जातील. आजचा दिवस अंतिम आपण पाहू शकाल थोडासा उशिरानं मात्र मॅचेस चालू झाल्या तर पावसाळ्याच्या मुळे आपण पाहू शकाल. यस आपण पाहू शकाल या पुढील सगळ्या संघांना मी विनंती करेन या पुढील होणारे सामने सत्य 2-2 षटकाचे खेळवले जातील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले वाशिवली टीमचे आपण पाहू शकाल अनंत आणि हरचंद ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालं. सचिन ही जोड खाली आपण पाहू शकाल शेवटचा सामना असेल, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला मिळाला. चांगला गोड आवाज पनवेल विभागातून विलाज केलेला गेला हिरामन कातकरी, त्याने सहकार्य केले या स्पर्धेसाठी जोतातील नाईट शृंखला. आणि या शृंखल्यामध्ये आपण पाहिला तर आजच्या दिवसामध्ये चांगला आवाज, गोड आवाज ऐकायला पाहायला मिळाला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती झेल. हो काय करला जाते पहिल्या चेंडूवरती अशा पद्धतीने मात्र क्षेत्रक्षण राहिलं ना तर शेवटची मॅच आपण पाहू शकाल 59 धावांची वाशिवली पक्ष रामाची वाडी. आणि तर पाहू शकाल रामाची वाडीचा क्षेत्रक्षण काय घडला जातं. पहिल्या चेंडूवरती वन बाउंड सीमा रेषा पलीकडे चेंडूला धाडला जाते आणि ते मात्र श्री गणेश झालं टीम आपण पाहू शकाल वाशिवली टीमच्या माध्यमातून. इथं मात्र पहा किती चांगली गोलंदाजी या रोहिदास सरांचा कोल येते. या चेंडू मात्र खराब आहे आणि खराब लाईन आणि खराब दिशा. यावेळेस मात्र धावसंख्या 1 ने सरसेल वाईट चेंडूच्या सायेनं. यस आपण पाहू शकाल पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल सचिनला ऑफसाईडच्या दिशेनं फटका सजवलाय. क्षेत्रक्षण तैनात नाही. या चेंडू जाईल टू बाउंड सीमा रेषा पलीकडं. अजून एक वेळ येते दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या साईनं पाहू शकाल धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. अद्यापच आपण पाहू शकाल 9 धावा स्कोर गाठ वरती. नऊ धावा स्कोर गाठ होती आपण पाहतोय. या वेळेस मात्र काय घडलं जाते नक्कीच आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी होत्या अनंता आणि पाहूया पुढील चेंडू आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी राहते. पण इथं पहा अजून एक खराब चेंडू, जबरदस्त चेंडू मात्र स्पीड मात्र या गोलंदाजाकडे भरपूर आहे. पण आपण पाहू शकाल दिशा भरकटलाय
अजून एक मात्र चेंडू येईल डॉट. आपण पाहू शकाल खराब चेंडू, खराब वाईट चेंडू आल्या आणि वाईट चेंडूच्या साईने अजून धावसंख्या एक वाढली जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल अद्यापच आपण पाहिलं तर 10 धावा स्कोर वरती जाऊन पोहोचल्यात. सचिन आपण पाहिलं तर P1चा षटक हाताळताना कुठेतरी मात्र थोडासा खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रनअप मध्ये थोडासा चुक्या पाहायला मिळतात जरूर, पण आपण पाहू शकाल 10 धावा स्कोर वरती आपण पाहतोय. अनंत पाहतोय स्ट्राईक वरती फलंदाज. यस, यावेळेस आपण पाहू शकाल चांगली कार्पेटच्या साईनं चेंडूला मात्र फेरलाय. यावेळेस मात्र हा चेंडू मात्र एक सिंगल देऊन जाईल आणि या सिंगलच्या साईनं धावसंख्या वाढली जाईल. एक सिंगलच्या साईनं 11 धावा स्कोर वरती. जसं आपण पाहू शकाल ओल्या सामन्याकडे आपण पाहिलं तर हरिचंद्र आणि आपण पाहिलं तर अनंता ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या मात्र उभारली जाते. यावेळेस आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा 11 धावा स्कोर वरती आहेत. इथं मात्र पहा डावकरी हाताचा फलंदाज अनंता एक चांगला खेळी करत असताना कार्पेटच्या साईनं चेंडू खेळलाय. यावेळेस मात्र चेंडूवरती येईल सिंगल आणि या सिंगलच्या साईनं स्कोर जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. आतापर्यंत या चेंडू आपण पाहू शकाल या P1च्या षटकामध्ये जवळपास मात्र 2 चेंडू मात्र खराब फेकल्यात आणि अतिशय आपण पाहिलं तर 2 चौकार या चेंडूवरती आल्यात. यस, यावेळेस मोठा फटका, मोठा पहार, चेंडू जाईल पार सीमा रेषा पलीकडे येतोय. आपण पाहू शकाल हरिचंद्रच्या बॅट मधून येतो हा दर्जेदार षटकार आणि षटकाराच्या सायना धावसंख्या वाढली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्यावरती. यस 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 यस, चांगला फटका होता, मारण्याचा प्रयत्न, पण इथं मात्र चेंडू ऑर्कल पद्धतीने मात्र हाताळला जातोय. चेंडू येतो निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या सायनं मात्र 6 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. यावेळेस आपण पाहू शकाल हृदय सरांचा कोल येतोय. 6 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आला आणि आपण पाहू शकाल 6 चेंडू मध्ये आपण पाहू शकाल 18 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचतील. अजूनही मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 18ची सरासरीने आपण पाहिलं ना तर जवळपास ज्या वजीनाथ टीमनं जशा पद्धतीने मात्र 60 धावांचा टार्गेट सेट करून ठेवलाय तो सेट मात्र करू शकतो, कारण ते पहिला 6 चेंडू मध्ये 18 धावा आल्यात. आपण पाहू शकाल वाशिवली टीम आपण पाहिलं तर रसायन विभागामध्ये एक दादा संघ आपण मानला जातो. त्यामध्ये आपण पाहू शकाल एक चांगल्या स्थितीमध्ये हे सामना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा सामना आतापर्यंत आपण पाहू शकाल वैजनाथ टीम आपण पाहिलं तर 59 धावांचा टार्गेट सेट केलाय. 60 धावा कंप्लीट करावे लागतील. ज्या संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये नियम आहेत. आपण पाहिलं तर ज्यानं संघानं मात्र हाय स्कोअर मारला त्या संघाला मात्र बाय देण्यात येईल. तर पाहू शकाल चांगला अतिशय चांगला सामाजिक सामना आणि शेवटचा सामना असेल या पहिल्या फेरीतला. अनंत स्ट्राईक वरती डावकुरी हाताचा फलंदाज इथं मात्र थोडासा बीट होताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय विकेट किपरच्या दस्तानामध्ये. अजून एक चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिला गोलंदाजानं मात्र चांगली घुमाखोल घातली होती. 2 चेंडू वाईट फेकले. त्यानंतर आपण पाहिलं P1च्या षटकामध्ये धाबा येणं ते गरजेचं होतं. पण इथं पहा डावकुरी हाताचा फलंदाज चेंडू 1 बाउन्स होईल का, पण इथं पाहू शकाल झालाय. इथं मात्र प्रयत्न जरूर चांगले होते, पण इथं प्रयत्नला आपण पाहिलं तर नक्की शेवटच्या मोमेंटला हा चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पलीकडं. अजून एक येतोय दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल 22 या अंकावरती. 22-0 विकेट्स आपण पाहतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तटस्थते. डावकुरी हाताचा फलंदाज अनंता जोपर्यंत खेळबदी असेल तोपर्यंत मात्र धावसंख्या वाढली जाईल.
इथं स्वतः गोलंदाज मात्र एक सिंगल धाव पूर्ण झाली या दुसऱ्याचा प्रयत्न नाही आपण पाहू शकाल रामाची उबाडी या एवढा चांगला संघ आहे इथं मात्र पहा किती चांगले क्षेत्ररक्षण होत्या कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही पण अनंत सारखा फलंदाज आणि हरिचंद्र पण पहिला तर एक चांगला फलंदाज आहेत आपण पाहू शकाल भरपूर धाबा आल्या पहिल्या षटकामध्ये 18 आल्या त्यानंतर आपण पहिला तर आतापर्यंत या गोलंदाजाने धावसंख्या खर्ची केल्यात भरपूर धाबा खर्ची केल्यात 22 धाबा स्कोर गाठ वरती या इथं मात्र क्रॉस द लाईन चेंडू गॅप मध्ये या चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे 1 पाऊन सीमारेषा पलीकडे जातोय चौकार आणि चौकाराच्या साईन संघ जाऊन पोहोचेल यस 27 धाबा स्कोर गाठ वरती आपण पाहतोय यस 27 धाबा स्कोर गाठ वरती 27 झिरो विकेट्स आपण पाहतोय सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तटस्थ यावेळेस पुढील चेंडू गोलंदाज यावेळेस फटका हवेमध्ये बसलाय तर टेल मध्ये हा झेल टिपला जाते यावेळेस मात्र पहिला फलंदाज हरिचंद्र हा फलंदाज मात्र बाद होईल यात काही शंका नाही आपण पाहू शकाल 30च्या आतमध्ये फटका फसला जरूर इथं पहिली सफलता पहिली विकेट मात्र बॅक टू 11 यावेळेस आपण पाहू शकाल हरिचंद्र मात्र बाद होते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तर कृष्णा नवीन फलंदाज आपण पाहू शकाल पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकाल पंचांचा इशारा आपण पाहतोय षटक समजायचा इशारा आलाय अद्याप आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आला धाव पलकावरती धाव आपण पाहिलं तर 27 धावा आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जरूर 18 धावा आल्या पण ते पाहू शकाल अगदी आपण पाहिलं तर 11 धावा स्कोर गाठोबती या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला टोटल धावसंख्या आपण पाहतोय यावेळेस 27 धावा 27 झिरो विकेट 1 विकेट्स आपण पाहिलं तर मात्र फलंदाज झाले बाद हरिचंद्र नवीन फलंदाज कृष्णा हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या त्याचबरोबर तिसरा गोलंदाज आपल्याला आता पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर रामाच्या वाडी कडनं आपल्याला पाहायला मिळेल विलास हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पुढील चेंडू आपण पाहू शकाल विलासचा पहिला चेंडू असेल पण इथं मात्र अनंता स्ट्राईक आपण पाहतोय अनंताकडे पण इथं वळवण्याचं काम मात्र विलास मध्ये पाहू शकाल डावकुरे आताचा फलंदाज आहे आणि फलंदाजामध्ये ती क्षमता आहे पाठीमागच्या षटकामध्ये जरूर आपण पाहिला त्या वर मध्ये पाहिला ज्या बॅट मधून चौकार जरूर पाहायला मिळालं पण इथं मात्र थांबवण्याचं काम इथं मात्र सरसवण्याचा प्रयत्न चेंडू निघून चाललाय चेंडू होईल अतिशय आपण पाहिलं तर चांगला देखना स्टॉक आणि तर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय 1 बाउन्स झाल्या पंचाचा निर्णय आमच्या काना परत पोहोचवा यस 4 धावा येतील 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे यस आपण पाहिलं तर अनंतामध्ये ती क्षमता जबरदस्त फलंदाज आपण पाहिला तर अनंताच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो या 4 धाब्यांच्या साईन संघ जाऊन पोहोचेल 31 विकेट्स आपण पाहतोय 31 धावा स्कोर गाठ वरती जाऊन पोहोचतील अजून एक सरसवण्याचा प्रयत्न पण इथं काय घडला जाते
कव्हरच्या पॉइंट मध्ये अडवलं जाते हा चेंडूला आणि अजून एक मात्र सिंगल मात्र पूर्ण झाली कंप्लीट आणि या सिंगलच्या साईन संघ जाऊन पोहोचेल. अगदीच आपण पाहू शकाल 32 विकेट्स 32 धावा स्कोर गाठ वरती. चांगली सरळ विकेट आता उभारली जाते. तिसऱ्या षटकामध्ये जवळपास आपण पाहिला तर 59 धावांचा टार्गेट सेट केला होता टीम आपण पाहू शकाल वैजनाथ टीमनं. तेच मात्र आपल्याला माहिती ती स्थितीमध्ये मात्र हा संघ मात्र वाट चालत असताना मात्र होतील का 60 धावा पूर्ण नक्कीच आपण पाहू शकाल. चांगली फलंदाजी आतापर्यंत होते वाशिवली टीमच्या माध्यमातून. तर मात्र रामाची वाडी आणि वाशिवली अशा पद्धतीने शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यस 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 इथं मात्र जेल उडाला होता. जरूर एक धाव पूर्ण दुसऱ्यांसाठी प्रयत्न पण अडवला जातो शेवटच्या मोमेंटला. तिसरीसाठी निघाल्यात. हो हो इथं मात्र तिसरी रन कंप्लीट 3 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाली. या 3 धाब्याच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहू शकाल 37 धाबा स्कोर गाठ वरती जाऊन पोहोचतील. यस आपण पाहू शकाल अजून एक क्रॉस द लाईन चेंडू निघून जाईल सीमा रेषा पलीकडं. यावेळेस आपण पाहू शकाल या 4 धाब्यांच्या साईनं आत्ता संघ जाऊन पोहोचेल. थोडस गुणलेखाला कडनं चुकीच झाली आपण पाहू शकाल. 39 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतील. जसं आपण पाहू शकाल अजून एक क्रॉस द लाईन डावकऱ्याचा फलंदाज कुठेतरी हवी ठरताना दिसते पण इथं मात्र सिंगल मात्र कंप्लीट झाली. 40 धावा स्कोर गाठ वरती. 18 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आला आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या 40 धावा. यस आपण पाहू शकाल शेवटच्या चेंडूवरती आली सिंगल आणि सिंगलच्या साईनं धावसंख्या वाढली जाईल. 40 धावा अजूनही मात्र धावसंख्येची गरज असेल हाय स्कोर करण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 20 धावा कंप्लीट करावी लागतील. या सामन्याकडे आपण पाहू शकाल 18 चेंडू धावसंख्या आपण पाहिले तर स्कोर गाठ जाऊन पोहोचलाय 40 या अंकावरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ अद्यापच शिल्लक असणाऱ्या पहिल्या सत्रामध्ये शेवटचा सामना आणि शेवटचा सामना पहिल्या फेरीतला आपण पाहू शकाल रामाचेवाडी विपक्ष वाशिवली. अतिशय आपण पाहिला तर चांगला सामना. यावेळेस आपण पाहिलं तर अनंत अजूनही मात्र क्रीज मध्ये तटस्थ उभा आहे. यावेळेस आपण पाहिलं अनंतच्या बॅट मधून भरपूर धावा आल्या. जवळपास आपण पाहिला तर 3 चौकार 1 षटकार आणि आपण पाहू शकाल तेपर्यंत चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. पण इथं पाहू शकाल पुढील चेंडू आणि पहिला आणि शेवटचा अंतिम षटक आणि शेवटचा अंतिम षटक हाणामारीचा षटक आपल्याला पाहायला मिळेल. हो इथं मात्र नक्कीच बोलवण्याचं काम जरूर होता. पण इथं पाहू शकाल इथं काय घडलं जाते. आत्ता मात्र आपण पाहू शकाल चेंडू मात्र 4थ्या गोलंदाजाने फक्त अनंताला मात्र डॉट फेकलाय. जबरदस्त कामगिरी केली या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय मनीष या गोलंदाजानं
चांगली कामगिरी केली. अनंतासारखा फलंदाजाला मात्र जखवण्याचं काम इथं पाहायला मिळेल. यस, आपण पाहू शकाल दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो या बिलिसचा. मात्र पुढचा चेंडू इथं मात्र आपण पाहू शकाल खोला पद्धतीचा हा चेंडू फरकवण्याचा प्रयत्न होता अनंताचा, पण इथं पहा काही घडला जाईल का. यस 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 यस, इथं थोडीशी चुकी आली. चुकीला दादा माफी नाही. आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट झाली आणि 2 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्याप स्कोर गाठाचा विचार केला गेला तर 42 धावा 1 विकेट्स आपण पाहिल्या तर हरिचंद्र सारखा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. कृष्णा आणि अनंता ही जोड खाली पण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडूला दादा सोडणार नाही. पण पाहू शकाल सलामी वीर आणि सलामीवर मध्ये ती क्षमते आधी आता चेंडूला मात्र फिरकवलाय कव्हरच्या डोक्यावरून. यावेळेस मात्र हा जाते चौकार आणि चौकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 46 या अंकावरती. पण पाहू शकाल चांगली स्थितीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतंय अनंता, पण इथं मात्र थोडासा अजून एक हा चेंडू थांबणार नाही. या वेळेस आपण पाहू शकाल अजून एक बॅक टू बॅक त्याच दिशेला आणि त्या क्षणाला आलेला हा दर्जेदार चौकार. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. 50 धावा कंप्लीट झाल्यात आपण पाहू शकाल. पन्नास धावा कंप्लीट झाले आपण पाहू शकाल. यस, चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज. हॅलो, चला यानंतरचा सेकंडाचा सामना 2 षटकांचा असेल. सांगवी बनाम कुंडे वहाल. वैजनाथ टीमला इथं बाय मिळालेले आहे. 59 धावा वैजनाथ टीमच्या झालेल्या आहेत. हाय स्कोअरला मात्र बाय आहे, त्यामुळे वैजनाथ टीम पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. मी दरम्यान विनंती करतो सांगवी टीम आणि कुंडेवाल टीम दोन्ही संघाचा करणारे टॉचून करता या. पंचाचा धावा किती? 2.
यस 53 धावांचा पाठला करत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. रामाच्या वाडी टीमकडनं आपल्याला पाहायला मिळालं. विलास आणि कैलास ही जोड खाली आपण पाहू शकाल. एक स्टार जोडी आपण पाहतोय रामाच्या वाडी. याच दरम्यान आपण पाहू शकाल सामना चालू आहे. शेवटचा सामना अंतिम सामना आपण पाहू शकाल. या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय तर वाशिवली टीमनं मात्र 52 धावांची बहारदारी केली आणि 53 धावांचा पाठला करण्यासाठी मात्र जोडी मात्र पाहायला मिळेल. विलास आणि कैलास ही जोड खाली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनंता. ज्या अनंतानं नावानं मात्र ही वाशिवली टीम ओळखली जाते. तोच फलंदाज शेवटच्या झोनापर्यंत सलामीसाठी गेलेला आणि शेवटचा नाबाद करत असताना मात्र बहारदारी केली या फलंदाजानं आणि तोच फलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर पहिला पिओनचा षटक हाताळण्यासाठी चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. जशा पद्धतीने मात्र फलंदाजी केली तशा पद्धतीने आता ही गोलंदाजी करावी लागेल. पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल शेवटच्या एक चेंडूवरती 5 धाव्यांची गरज असताना मात्र रोहितनं मात्र चांगली कामगिरी केली आणि आपण पाहू शकाल त्या संघ त्याला विरोधी करत असताना टीम मात्र पराभूत झाली. पहिला चेंडू यस बॅटची कडा इथं अडवला जाते. थोडासा फ्लंबल झाला. विकेट किपर काय घडला जाईल. सिंगल पूर्ण झाली. श्री गणेशा झाले पहिल्या चेंडूवरती. जोपर्यंत पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा होतय ना दादा तोपर्यंत ही मॅच मात्र शेवटच्या मुमेंट परत आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू त्याच पद्धतीने मात्र ही चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अनंतानं. यस थर्ड अंपर फेकीचा अशुभ आलाय का. यस आपण पाहू शकाल स्क्रीनवरती चेक केला जाईल. अनंत सारख्या गोलंदावरती अशुभ आलय आणि अशुभावरती आपण पाहतोय. तिसऱ्या पंचामध्ये आपण पाहू शकाल गुन्हेलेखर आमच्या साथीला जोडले गेले. मुख्य आयोजक अरुंदी दादा वागचौर्या. याच पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथं मात्र मोठा फटका मोठा पहार चेंडू हव्यामध्ये. यस 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 इथं पहा चुकी पाहायला मिळाली. तर नक्कीच आपण पाहू शकाल एक धावसंख्या पूर्ण झाली. यस फेकीचा थ्रो अपशुभ असेल. पाहू शकाल गोलंदाजावरती चेंडू चेक केला जाईल. यस फ्लेअर असेल. आपण पाहू शकाल चांगला अतिशय चांगला गोलंदाज आहे. अतिशय चांगला आपण पाहिला ज्याचं नावानं वाशिवली टीम ओळखले जाते ना अनंत नावानं तोच अनंत आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. यस अजून एक 30 गती 30 लाईन येत. आता फटका हवेमध्ये जरूर फसलाय पण आता चुकी होणार नाही. या विलास मात्र आता परतावा लागेल फलंदाजाला. विलास मात्र बाद होती. कैलास आणि विलास ही जोड खाली साखली बांधली गेली होती या पहिल्या पिओनच्या षटकामध्ये आणि पिओनचा षटक आपण पाहिला तर या कर्णधाराच्या हातामध्ये चेंडूला मात्र विसरला केलाय. इथं मात्र अनंताने बांधले केलेली ही टीम वाशिवली टीम आपण पाहिला तर याच्यामध्ये भरपूर चांगले गोलंदाज आहे. कृष्णासारखे गोलंदाज आपण पाहिला तर चांगले गोलंदाज चांगले फलंदाज. रसायनी विभागामध्ये आपण पाहिले ना वाशिवली टीम तर अतिशय मात्र दादा टीम आहे. भरपूर आपण पाहिले तर चांगल्या स्थितीमध्ये ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिला तर अनंत मात्र हवी ठरताना दिसतंय. फलंदाजी केली अशा पद्धतीने तर धावसंख्या मात्र टॉपमध्ये घेऊन पोहोचल्या. अशा पद्धतीने मात्र वैजनाथ टीमनं मात्र 60 धावांचा कंप्लीट मात्र इथं दाखवला पण त्याच धावा मात्र पार करत असताना मात्र आपण पाहू शकाल चेंडू राहिले कमी आणि पाहू शकाल फलंदाजी करत असताना मात्र शेवटपर्यंत झुंज दिली त्या फलंदाज पाहिलं तर अनंतानं पण पाहू शकाल 53 धावांचा पाठला करायचा रामाच्या वाडी टीमला. आता पाहू शकाल नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहतोय रवी हा फलंदाज आपण पाहू शकाल. या स्कॉलर पद्धतीचा हा चेंडू या वेळेस आपण पाहू शकाल बॅटची कडा जरूर होती पण इथं मात्र नक्कीच चेंडूला जमिनीला दान केला. या वेळेस आपण पाहू शकाल इथं मात्र विकेट किपरची चुकी नाही. इथं आपण पाहू शकाल एक चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईनं धावसंख्या मात्र थांबवण्याचा प्रयत्न आनंदच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. 3 धावा स्कोर गाठवरती आहेत. अजूनही बरेचशा धाव्यांची गरज आहे. 50 धावांची गरज आहे अजूनही.
पहिला पिओनचा षटक. इथं मात्र कार्पेटच्या साईना चेंडूला मात्र ढकलण्याचा प्रयत्न, पण इथं सक्सेस झाल्या. वन बाउन्स सीमारेषा पलीकडं पाहू शकाल रवीच्या बॅटमधून येत्या हा दर्जेदार चौकार, आणि चौकाराच्या साईन आता संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहू शकाल 7 या धावसंख्यावरती नाणेफेकी करण्यासाठी या दोन्ही संघ इथं उपस्थित आहेत. आपण पाहू शकाल एका साईडनं सांगवी तर एका साईडनं आपल्याला पाहायला मिळेल कोंडेवहाळ पनवेल विभागातून आलेला हा संघ. कोंडेवहाळ टीम उपस्थिती नव्हता. आपण पाहू शकाल. आपण पाहिलं तर पहिला सामना जरूर जिंकला, पण इथं सांगवी टीम मात्र आपली थोडेशा शाण्याने वाट पाहत असते. नक्कीच मी विनंती करेन संतोष कातकरी इथं बॅटची कडा इथं होऊ शकतो का सक्सेस, पण इथं मात्र अडवला जाते. कव्हरच्या पॉइंट मध्ये हा चेंडू अडवला जाते. यावेळेस मात्र सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साईनं संघ आता जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहू शकाल 8 धावा स्कोर गाठवरती आपण पाहतोय. सांगवी संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालाय. पण पाहू शकाल ज्या सांगवी टीमनं मात्र पनवेल विभागातून संघ मात्र आलेला ते पोंजेपाली टीम याला घरचा रस्ता दाखवला. शेवटचे आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असताना मात्र संघ मात्र पराभूत झाला. ते आपण पाहू शकाल पोंजेपाली टीम. तर यावेळेस आपण पाहू शकाल तेच स्थितीमध्ये आपल्याला 30 संघ आपल्याला पाहायला मिळेल. पनवेल विभागातून आलेला संघ तो कुंडेवहाळ टीम आता त्याच संघापुढे मात्र झुंज देणार. आणि मी दोन्ही संघांना विनंती करेन इथं सांगवी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आपण पाहू शकाल मी कुंडेवहाळ टीमला विनंती करेन आपला कर्णधार पाठवा नाणेफेकी करण्यासाठी. वैयक्तिक आपण पाहिला तर 6 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आला. धावपलकावरती धावा अद्यापच आपण पाहिल्या तर 8 धावा स्कोर गाठवरती आहेत. तर पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर अनंत विकेट किपर मध्ये आपण भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजाचं नाव आमच्या कानापर्यंत पोहोचवा. हरिचंद्र. हो आपण पाहिलं ना सलामीवीर, दोन्ही सलामीवीर आपण पाहिला. अनंताच्या स्वरूपामध्ये आपण पाहिला तर एक चांगल्या स्थितीमध्ये 8 धावा खर्ची केल्यात. तर त्याचबरोबरीने आपण पाहिला तर दुसरा चेंडू खराब फेकलाय गोलंदाज हरिचंद्र या गोलंदाजानं. पहिला चेंडू जरूर निर्धाव आला, पण इथं मात्र वाईट चेंडू आला. यावेळेस आपण पाहिलं तर हरिचंद्र हा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पुढील चेंडू इथं मात्र नक्कीच कधून काढलाय चेंडूला. वन बाउन्स उचलला जातोय. एक धाव सहजरित्यानं पूर्ण आणि एका धावेच्या साईन मात्र पाहू शकाल धावसंख्या वाढली जाईल स्कोर गाठवरती. पण पाहू शकाल 9 धावा स्कोर गाठवरती आपण पाहतोय. सॉरी माफी असावी 10 धावा स्कोर गाठवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. पहिल्या गोलंदाज अनंत असेल त्या गोलंदाजानं आपण पाहिलं तर चांगले अतिशय पुढील चेंडू हरिचंद्र आपण पाहिला एष्ट्या उद्ध्वस्त झाली. इथं मात्र फलंदाज होईल बाद. यस आपण पाहू शकाल दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले आहेत. संतोष कातकरे असेल तर एका साईडनं सांगवी संघ,
यो काय गोलंदाजी या, जबरदस्त गोलंदाजी या. अजून एक मात्र बॅक टू डगआउट विकेट मात्र पाहायला मिळेल. महेश हा फलंदाज आपण पाहतोय गेल्या पावरी मात्र परतावा गेल्या फलंदाजाला. यस आपण पाहू शकाल चांगला अतिशय चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवर. यस गोल आपण पाहिलं तर एक सिंगल आपण पाहिलं तर या गोलंदाजांनी कंप्लीट केली पण इथं मात्र शेवटच्या चेंडू आणि शेवटच्या चेंडूमध्ये आपण पाहतोय अजून एक मात्र सिंगल पूर्ण झाली. यस आपण पाहू शकाल कुंडेवाल टीमनं नाणेफेक जिंकली. अतिशय आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धाव फलकावरती धाव आपण पाहिलं तर 11 धावा स्कोर गाठवरती. यस आपण पाहू शकाल नाणेफेक जिंकले आणि आपण पाहू शकाल नक्कीच फलंदाजीचा निर्णय असेल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर. 30 मध्ये हा चेंडूला अडवला जाते. एक सिंगल पूर्ण झाली. दुसरींचा प्रयत्न नाही. आपण पाहू शकाल एका धावेच्या साईन संघ जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. 2 यस आपण पाहू शकाल 13 धावा स्कोर गाठवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यस कुंडेवाल टीमने नाणेफेक जिंकले आणि फलंदाजीचा निर्णय असेल स्वतःच्या फ्लोअर मध्ये. गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर विनायक हा गोलंदाजानं मात्र झेल टिपला जातोय. अजून एक मात्र फलंदाज होईल बाद. यस यस आपण पाहू शकाल अजूनही मात्र एक सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या आपण पाहिली तर
14 धावा स्कोर गाठवरती नक्की तर धावसंख्येची अजूनही मात्र भरपूर गरज असेल 39 धाव्यांची गरज असेल. आपण पाहू शकाल अतिशय चांगला सामना पण इथं मात्र वन साईड झुकवण्याचं काम ऑस्ट्रेलिया टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं. रामाची वाडी अतिशय मात्र खराब परफॉर्मन्स दाखवताना असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू मात्र प्रत्येक खेळाडूच्या हातामध्ये फिकवण्याचं मात्र काम तर पाहू शकाल. धावसंख्या 1 निर्सवेल धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतील अद्यापच आपण पाहू शकाल 15 धावा स्कोर गाठवरती. 38 धाव्यांची अजूनही गरज असेल. वैयक्तिक आपण पाहू शकाल 18 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आलाय. जस आपण पाहू शकाल हाफ टॅकर चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न जरूर होता पण इथं मात्र प्रत्येक चेंडू मात्र प्रत्येक क्षेत्ररक्षणाच्या हातात इथं मात्र सिंगल कंप्लीट झाली. 16 धावा स्कोर गाठवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र काय घडलं जाईल 5 चेंडू मध्ये आता बनवावे लागतील 37 धावा तर मात्र पहा काय घडलं जाते. 5 चेंडू 37 धावा अजूनही कुठला मात्र असा 6 षटकार ठोकले दादा हिरामन दादा तरी पण हा सामना मात्र विजय झाला नाही. पण पाहू शकाल होणार नाही या काही शंका नाही. अजून एक चेंडू आलाय डॉट. आता समीकरण बदलला जाईल. येणारे 4 चेंडू असतील आणि धावसंख्येची गरज असणारे ती 37 धाव्यांची. इथं मात्र आपण पाहू शकाल वाशिवली टीम मात्र हवी ठरताना दिसते. इथं पाहू शकाल चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला वाशिवली टीम पाहायला मिळेल. शेवटचा सामना होता आणि प्रेक्षक मजा घेणं अगोदरच इथं मात्र सामना मात्र फिनिश करत असताना पाहतोय यावेळेस मात्र आता अजूनही मात्र फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट 4थी विकेट डगआउट झाली. सागर मात्र बाद झाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय यश. चांगला अतिशय चांगला रोमॅन्टिक सामना शेवटचा होता पण इथं पाहू शकाल अजून एक बॅचची कडा अजून एक फलंदाज बाद. गेल्या पावरी मात्र परतावा लागतोय. इथं पहा काय घडला जातोय हिरामन दादा. प्रत्येक खेळाडू मात्र जाते आणि आपण पाहू शकाल हजेरी लावून येते सेम मैदानावरती. यस आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. समीकरण बदलला जाते. धावसंख्या भरपूर आहेत. धावसंख्या आपण पाहिले तर जवळपास अजूनही मात्र भरपूर धाव्यांची गरज आहे पण इथं मात्र 2 चेंडू 27 धाव्यांची गरज आपण पाहू शकाल. इथं मात्र 6 चेंडू मध्ये 6 षटकार आले असते तरी हा सामना विजय झाला नसता. पण इथं पहा किती चांगले गोलंदाजी आहे. अजून एक फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट स्वीकार झाल्या. शेवटच्या चेंडू आता सिलेक्ट असेल. आपण पाहू शकाल आता काय घडलं जाईल. इथं मात्र नक्कीच हॅट्रिक उंबरठ्यावरती होता गोलंदाज आणि हॅट्रिक मात्र पूर्ण झाली. याच्या दिवसामध्ये जवळपास ही 3री हॅट्रिक असेल. विशाल हा गोलंदाज आपण पाहतोय. राकेश हा गोलंदाज नवीन गेलेला फलंदाज विशाल आपण पाहतोय. शेवटचा चेंडू 4था चेंडू 4थी विकेट. काय गोलंदाजी भन्नाट वेगाने गोलंदाजी दादा. आपण पाहिले ना तर 4 चेंडूवरती 4 विकेट मिळवल्या जातात आणि इथं मात्र संघ मात्र पराभूत जाते. रामाची वाडी हा संघ तर आपण पाहू शकाल वाशिम टीमचा कौतुक करणं गरजेचं आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत झुकल्या आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी